मराठी होममेकरच्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मला सर्वात जास्त हिवाळा हा ऋतू खूप आवडतो, कारण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी असे लाडू बनवण्याची मजाच वेगळी असते। राजगिराचे लाडू आणि चिक्की हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात, पण त्यामध्ये साखर आणि ग्लुकोजचा वापर केलेला असतो, त्याच्यामुळे ते तितकेही हेल्दी नसतात। तर अशा प्रकारच्या राजगिराच्या लाह्या आपल्याला जिथे चणे आणि शेंगदाणे मिळतात ना, म्हणजे भाजलेले, त्या दुकानामध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये इझिली मिळतील आणि हे खूप जास्त महाग सुद्धा नाही आहे। तर सर्वात आधी मी चाळणीने हे चाळून घेते, कारण ह्याच्यामध्ये काही जे राजगिराचे दाणे आहेत म्हणजे ते फुललेले नाही आहेत आणि मध्ये दाताखाली येऊन ना ते कडक लागतात। आता 5 कप राजगिरासाठी मी ते 1 कप गूळ घेते आणि हा गूळ सेंद्रिय आहे। माझे सासू सासरे जेव्हा गावी जातात ना, तेव्हा त्यांना मी हा गूळ आणायला सांगते आणि हा गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे। गूळ कढईला चिकटू नये त्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि फक्त गूळ मी वितळून घेतलेला आहे, त्याचा पाक वगैरे तयार केलेला नाही आहे। आणि शेवटी थोडंसं तूप घालायचं आहे आणि आपण जे चाळलेल्या राजगिराच्या लाह्या होत्या त्यामध्ये घातलेल्या आहेत। तुम्हाला जर हवं असेल तर राजगिराच्या लाह्या तुम्ही थोड्याशा भाजू शकता, पण हे फ्रेशच होते म्हणून मी डायरेक्टली याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। यासोबतच तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट किंवा अख्खे शेंगदाणे जर घालायचे असेल तर तेही तुम्ही घालू शकता। मिक्स करायचं आहे आणि गरम गरमच आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत। आता लाडू बांधत असताना हाताला तेल वगैरे किंवा तूप लावू नका, त्याने हे सगळं मिश्रण आहे ते हाताला चिकटतं। त्यासाठी काय करायचं, हात थोडासा ओला करायचा पाण्याने आणि त्यानंतर मग हे लाडू बांधून घ्यायचे आणि खूपच इझिली हे लाडू बांधून तयार होतात। रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगा। राजगिराचे लाडू हे खूपच हेल्दी असतात आणि शक्यतो आपण त्याचं भाकरीच्या रूपामध्ये किंवा इतर कोणत्याही स्वरूपात आहारात समावेश करत नाही। मग अशा प्रकारे हे तुम्ही लाडू बनवून स्वतःही खा आणि मस्तपैकी मुलांना सुद्धा द्या। चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तोपर्यंत आपली काळजी घ्या। बाय।